हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज मित्रांनो। तर महाराष्ट्र पोलीस भरती जी 2019ची भरती आहे ना मित्रांनो, तर त्यासाठी चालू घडामोडीचा व्हिडिओ आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ अपलोड करत आहे मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये 3 जानेवारी 2019ची चालू घडामोडी आहे। तर मित्रांनो, येत्या एक माझ्या हिशोबान 15 तारखेच्या पुढं काय जी.आर निघणार आहे असं मेसेज आलेला आहे, पण ते पण शुअर नाही आहे। तर तुम्हाला मी सांगणारच आहे पुढे, ओके। तर ब्राझीलचे नवीन राष्ट्रपती जेर बोल्सनारो यांनी शपथ घेतलेली आहे मित्रांनो। जेर बोल्सनारो यांनी शपथ घेतलेली आहे, म्हणजे ब्राझीलचे नवीन राष्ट्रपती जेर बोल्सनारो। तर भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे लहानपणीचे प्रशिक्षण म्हणजे कोच आपण म्हणू शकतो रमाकांत आचरेकर यांचे 2 जानेवारी रोजी निधन झालेले आहे मित्रांनो। वयाच्या 87व्या वर्षी त्यांचे निधन झालेले आहे मित्रांनो, ओके। सचिन तेंडुलकर लहान असताना त्यांना प्रशिक्षण म्हणजे त्यांचे कोच होते। तर UIDAI म्हणजे आधार कार्डचा बाबत आहे मित्रांनो। 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत आतापर्यंत एकूण 122,90,00,000 आधार कार्ड नोंदणी केली आहे। यातील 6,71,00,000 इतक्या 5 वर्षाखालील मुलांचे आधार कार्ड नोंदणी करण्यात आलेले आहे, ओके। तर आधार कार्डने एक अंदाजे म्हणून डिक्लेअर केलेलं आहे की 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत 122 कोटीपर्यंत आधार कार्ड बनवलेलं आहे। तर 5 ते 18 वयोगटातील 29,02,00,000 आधार कार्ड नोंद झालेले आहे। तर देशातील सध्याचा जन्मदर 20.4 असून मृत्यूदर 6.4 इतका आहे मित्रांनो, ओके। तर 5 ते 18 वयोगटातील 29,02,00,000 आधार कार्ड नोंद झालेले आहे। तर त्यांचा सर्वे असतो, सर्वेच्या नुसार सांगत असतात मित्रांनो। तर 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो आणि बालिका दिन म्हणून ओळखला जातो। तर पहिले स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झालेला आहे मित्रांनो। हा प्रश्न नीट वाचा मित्रांनो। तर पहिल्या स्त्री शिक्षिका कोण आहेत, तर सावित्रीबाई फुले। तर यांनी समाजसुधारक पण आहेत। यांचा जन्म कधी झालेला आहे, 3 जानेवारी 1831 रोजी झालेला आहे मित्रांनो, ओके। हा टॉपिकवर प्रश्न विचारले जातात हमखास। तसंच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तसेच सबस्क्राईब करायचं विसरू नका। सबस्क्राईब केल्याने मित्रांनो मी जे पण व्हिडिओ अपलोड म्हणजे न्यूज अपडेट वगैरे जे आलेले ते अपलोड करत असतो, ते तुम्ही सहजपणे बघू शकता। माझं चॅनलचं नाव आहे MK ऑल न्यूज। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, बाय।